नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संसदेचं अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. त्यानिमित्ताने सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत, वातावरण गरम आहे. तर 17 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यातून देशात परतले आहेत. आज योगी यांनी मुख्यमंत्री योगी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली दिल्लीत. तब्बल तासभर मीटिंग झाली त्यांची. त्यामुळे एक वेगळ्या चर्चांना ऊत आलेलं आहे की नेमकं काय होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार होतोय, कोण जाणार कोण येणार, जोरदार चर्चा आहे. आपल्या महाराष्ट्राचा दृष्टीने विचार केला तर सारी चर्चा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यावर टार्गेट आहे की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवलं जाईल, दिल्लीत त्यांना एक महत्त्वाचं खातं दिलं जाईल, अर्थमंत्री केलं जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, काही होणार नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांची आज महाराष्ट्राला गरज आहे. म्हणजे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे, त्यामुळे सुरक्षित आहे. नाहीतर कधीच तोडफोड होऊन काय कल्पना केली जाऊ शकत नाही, असे राजकारण रंगलं असतं. देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या कुशलपणे भाजप तर सांभाळलंच आहे, पण एकनाथ शिंदे यांची शिंदे सेना सुद्धा सांभाळली आहे. आणि तिकडे अजितदादांचा राष्ट्रवादी सुद्धा सांभाळला आहे. म्हणजे या दोघांनाही चेक करू शकतात असं हे नेतृत्व आहे. फडणवीस आहेत त्यामुळे महाराष्ट्रात शांतता आहे. फडणवीस आहेत म्हणून त्यामुळे नैतिक धाक आहे. म्हणजे आज आपण राजकारण पाहतो, इतर देशामध्ये इतर राज्यामध्ये काय उलटापालटी होत आहेत, कोणी कोणाला मोजायला तयार नाही. परंतु महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा धाक आहे. पूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे नैतिक दरार आहे तो, नैतिक दरार आहे, म्हणजे व्हिटो नाही. तर हे फक्त देवेंद्र फडणवीसच ही जादू करू शकतात. आणि हा रिपोर्ट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे गेलेले आहेत. मोदींनाही माहीत आहे, शहांना की महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस हेच सांभाळू शकतात. यांना आपण उचलून तिकडे दिल्लीत नेलं तर ठीक आहे, देशात काय देश कसा सांभाळतील ते पाहायचं आपण. परंतु महाराष्ट्र डिस्टर्ब होईल. महाराष्ट्र इतका डिस्टर्ब होईल की देवेंद्र गेल्यावर इकडे एकनाथ शिंदे ॲक्टिव्ह होऊन जातील. एकनाथ शिंदे म्हणतील मला मुख्यमंत्री करा. तिकडे भाजपमध्ये 4 लोक उभे राहतील, आम्हाला मुख्यमंत्री दावा आहे, आमचा मुख्यमंत्री दावा आहे, आम्हाला मुख्यमंत्री करा. पूर्ण केओस म्हणजे अराजक अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते. कारण हे शेवटी राजकारण आहे. आणि मोदींना हे सर्व एक कल्पना आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना हात लावणार नाहीत. पूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे दिलेला आहे. पूर्ण महाराष्ट्र 2029पर्यंत, एवढंच नव्हे तर 2029च्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच होतील.
लिहून ठेवा तुम्ही. आता प्रश्न असा आहे की आता हे दिल्लीत ज्या घडामोडी होत आहेत त्यामुळे असं वाटतं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे होईल. विस्तार होण्याची शक्यता कमी आहे, पण चर्चा जोरदार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या मुलाला म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्री म्हणून केलं जात आहे, अशी जोरदार चर्चा आहे. आता एकनाथ शिंदे यांनी स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवली आहे, यात वादच नाही. आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर वजनदार नेता म्हटलं तर ते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलंच पाहिजे. आज 13 खासदार शिंदेकडे आहेत, 13. म्हणजे मजबूत माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. हा असा हिशोब आपण सामान्य माणूस कधी करतो, परंतु मोदी शहा यांच्या गणितामध्ये ते बसते का? आज आज एकनाथ शिंदे दिल्लीत होते, त्यांच्या बैठका झाल्या अमित शहा वगैरे, परंतु मोदी शहांच्या मंत्रिमंडळातली मंत्रिपद एवढं सोपं नाही. ते फार अवघड काम आहे. आणि धक्कातंत्रामध्ये मोदी आणि अमित शहा हे वस्ताद आहेत. त्यामुळे ते काय करतील काही सांग. दुसरा यावेळेचं अधिवेशन, संसद अधिवेशन मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी हे महत्त्वाचं यासाठी आहे की यावेळेला भाजप संसदेमध्ये एक महत्त्वाची विधेयकं आणत आहे. त्यात एक विधेयक आहे डिलिमिटेशन, दुसरं आहे महिला विधेयक. हे आधी आणलेली विधेयकं पेंडिंग आहेत, ती यावेळेला निकाली काढायचं या दोघांनी ठरवलं आहे. त्यासाठी 2/3 बहुमत पाहिजेत. त्याच्या जवळपास हे दोघं आलेले आणि 2/3 बहुमत येत्या काही दिवसात ते मिळवतील, बेरीज वजाबाकी करून, आणि त्या जोरावर हे दोन्ही विधेयकं मंजूर करून घेतील. म्हणजे येणारे काही दिवस भारताच्या राजकारणात महत्त्वाचे दिवस आहेत. की फार प्रचंड. आता मोदींना 2/3 बहुमत पाहिजे, त्यासाठी खासदार पाहिजेत. त्यासाठी मोदींनी जमवाजमव केली आहे. शहा त्या गोष्टीत वस्तात आहे. म्हणजे त्यांनी शरद पवारांना गळाला लावलं आहे. म्हणजे आता चर्चा अशी आहे की शरद पवार NDA सोबत येत आहेत. शरद पवार NDA सोबत येत आहेत. शरद पवारांचे 10 आमदार आहेत. ते साऱ्यांचा आग्रह आहे की आम्हाला भाजपमध्ये जायचं आहे. कसं घेऊन जायचं आहे ते तुम्ही ठरवा. पण त्यांनी सांगितलं आहे शरद पवारांनी आम्हाला तिकडे जायचं आहे. त्यामुळे म्हणजे येणारे काही दिवस हे अतिशय क्रिटिकल आहेत. डिलिमिटेशनचं विधेयक अतिशय महत्त्वाचं आहे. 50% जागा वाढणार आहेत. म्हणजे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या 50% जागा वाढणार आहेत. आता त्या जागा कुठं वाढतात, कशा वाढतात, त्याच्यावर सारं राजकारण आहे ते. त्यामुळे दक्षिणेकडच्या लोकांचा त्याला विरोध आहे. कारण दक्षिणेमध्ये जागा कमी आहेत. UPमध्ये, उत्तर प्रदेशात, उत्तर भारतात जागा जास्त आहेत. आता उत्तर प्रदेशामध्ये 400 जागा आहेत. 50% जागा वाढल्या तर उत्तर प्रदेशातून 600 आमदार निवडून जातील. म्हणजे तुम्ही कल्पना करा. म्हणजे पुणे राजकारण
स्वतःच्या खिशात ठेवण्याचा भाजपचा हा सर्व डाव आहे. त्यामुळे आता सरळ लक्ष हेच आहे की शरद पवार मोठा निर्णय करतील आणि त्यांनी केला आहे तो. शरद पवार आता एक तर त्यांचं ते म्हणतील बा आता पण मी कधी भाजपमध्ये गेलो नाही, आताही जाणार नाही, पण मी त्यामुळे ते संन्यास घेतील, अध्यक्षपद सोडतील, राष्ट्रवादीचं बाजूला राहतील, संन्यास घेतो म्हणतील आणि ते आपल्या मुलीकडे चार्ज देतील. सुप्रिया सुळे यांना एखादं मंत्रिपद दिलं जाईल. शरद पवारांनी सर्वांना सेटल केलं राजकारणात, पण आपल्या मुलीला ते सेट करू शकले नाही. तर ही संधी शेवटच्या दिवसामध्ये संध्याकाळी शरद पवारांना येते आहे, चालून आली आहे आणि शरद पवार त्याचा फायदा घेतील. लिहून ठेवा तुम्ही. कारण कोणत्याही आमदाराला म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदाराला आता तिकडे राहण्यात काही रस नाही. त्यांना सर्व सत्ता पाहिजे, फंड पाहिजे. आता फंड मिळायचं असेल तर भाजपमध्ये आलं पाहिजे. ही फुटपट्टी प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आता लागू झालेली. त्यामुळे विरोधी बाकावर बसायला कोणी तयार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही मोठी फोडाफाड पाहायला मिळाली तुम्हाला. राजकारण बदलत आहे, मोठमोठे भूकंप होणार आहेत, ते पाहण्यासाठी सज्ज व्हा. नमस्कार.